वर्षभरात पंतप्रधान मोदी यांचं सत्तेतून बाहेर जाणं निश्चित। जागतिक आर्थिक परिस्थितीमुळे मोदींविरोधात वाढता असंतोष यामागे कारण असू शकेल, राहुल गांधींची भविष्यवाणी। शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करून द्या, शेतकऱ्यांच्या नावाखाली होणाऱ्या साठेबाजीवर लक्ष ठेवा, मुख्यमंत्री फडणवीसांच्या जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना सूचना। देशभरात पेट्रोल डिझेलच्या दरात पुन्हा वाढ, पेट्रोल 87 पैसे तर डिझेल 91 पैशांनी महागलं। 10 दिवसात तिसऱ्यांदा इंधन दरवाढीचा फटका। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीकडे रवाना, वरिष्ठ नेत्यांना भेटणार। विधान परिषदेच्या जागेचा तिढा आता दिल्ली दरबारी सुटण्याची शक्यता, सूत्रांची माहिती। कोकण विधान परिषदेची जागा राष्ट्रवादीला सुटण्याची दाट शक्यता, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुनील तटकरे यांना जागा सोडणार, सूत्रांची माहिती। नीट पेपर फुटी प्रकरणात लातूरमध्ये 3 दिवसात 4 डॉक्टर आणि 3 विद्यार्थ्यांची सीबीआय कडून चौकशी। क्लासेस परिसरातील व्यवसाय बंद करण्याचे आदेश, आतापर्यंत 11 जणांना अटक। नीट पेपर फुटी प्रकरणातील आरोपी मनीषा हवालदारनं भौतिकशास्त्राचा प्रश्नसंच असलेल्या नोट्स जाळल्या। सीबीआय तपासातून माहिती समोर, 6 आरोपी सोबतचे चॅट्सही डिलीट केले, सूत्रांची माहिती। पुण्यातील वारजे भागातील शिवराज मोटेगावकरची 51 गुंठे जागा सामाजिक संस्थेच्या नावानं महामार्गालगत कोट्यवधींची जागा विकत घेतल्याची माहिती। नीट पेपर फुटी प्रकरणी मोटेगावकर सध्या सीबीआयच्या ताब्यात। राज्यभरात वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात, हिंगोली, परभणी, अहिल्यानगर, येवला, धाराशिव, पुणे आणि साताराला मान्सूनपूर्व पावसानं झोडपलं। अनेक ठिकाणी घरं आणि दुकानांचं मोठं नुकसान।